So now in this we will see about the second part, nature of planning. प्लॅनिंगचं नेचर कसं असतं. ओके, सगळ्यांना माहिती आहे की प्लॅनिंग आपण फ्युचरसाठी करतो. तर पहिलेच याचा फीचर आहे, पहिलाच याचा नेचर आहे की प्लॅनिंग इज फ्युचर ओरिएंटेड. ओके, की ऑलवेज फ्युचर ओरिएंटेड असते. प्लॅनिंग इज फ्युचर ओरिएंटेड, नेहमी फ्युचरसाठीच तयार केलं. आपण कधीच पास्टसाठी प्लॅनिंग करत नाही बघा, भूतकाळासाठी आपण कधीच प्लॅनिंग करत नाही. आपण जे प्लॅनिंग करतो ते फ्युचरसाठी. तर ऑलवेज प्लॅनिंग इज फ्युचर ओरिएंटेड. फ्युचरमध्ये जे आपल्याला काम करायचे तेच प्लॅन आपण करत असतो. ओके, सो म्हणजे वी प्लॅन फॉर नेक्स्ट वीक, वी प्लॅन फॉर टुमॉरो, वी प्लॅन फॉर नेक्स्ट मंथ, नेक्स्ट year, next 5 years, next 10 years. So it is for future only. Okay, we never plan for the past. We never plan for the past. आपण पास्ट साठी कधीही प्लॅनिंग करत नाही. त्याचं मी नेचरच आहे, ह्याच्यात कुणीही बदल करू शकत नाही. प्लॅनिंग ही नेहमी फ्युचरसाठी असते. देन प्लॅनिंग करत असताना नेमकी आपण एक 4-5 प्रश्नांचं उत्तर देतो. ओके, 4 to 5 क्वेश्चन्स असतात. त्या क्वेश्चनचं उत्तर म्हणजेच प्लॅनिंग. ओके, व्हेरी सिम्पली when we do planning, okay, so we try to answer. मग आपण आन्सर कोणकोणत्या ह्याचं देतो बघा. So we try to answer. I will draw a diagram here. Okay, let's see. Where, when, what, who, and why. And while doing planning, we give the answers on the basis of these questions. Okay, that means where, when, what, who, why. तर ह्या प्रश्नांची उत्तर सिंपल वर्ड्स मध्ये when we do planning, we try to give answers of these questions. Okay, when we do planning, try to put answers on where, what, when, why, who. ह्या प्रश्नांची उत्तर आपण द्यायचा प्रयत्न, तिथं शोधायचा प्रयत्न आपण प्लॅनिंग करत असताना करत असतो. ओके, प्लॅनिंग इज, व्हॉट इज प्लॅनिंग? प्लॅनिंग इज डिसाइडिंग इन ॲडव्हान्स. ॲडव्हान्समध्ये ठरवणे what to do, how to do it, where to do it, and who is going to do it. Okay, आपण प्लॅनिंगची डेफिनेशन बघितली की आपण ॲडव्हान्स मध्ये असं ठरवतो की काय करायचं आहे, कुणी करायचं आहे, कुठे करायचं आहे. हे जे प्रश्न आहेत हे ॲडव्हान्स मध्ये डिसाईड करणं म्हणजेच काय आहे, प्लॅनिंग असं आपण त्याला म्हणतो. ओके, सो इट इज द एसेन्स, गरज आहे. कुठल्याही ऍक्टिव्हिटीला जर परफेक्शनला न्यायचं असेल, सो इट इज द एसेन्स टू डू इट. Got it? So now why planning? Or what is the need of planning? काय गरज आहे प्लॅनिंगची? काय गरज आहे? कशासाठी प्लॅनिंग हवं आहे आपल्याला? So why planning? सगळ्यांना माहित आहे? In short, I will explain you here. Why planning? Next आपल्याला माहित आहे प्लॅनिंग कशासाठी. Okay? Unless planning, nothing can be started and nothing can be done. Planning शिवाय कुठलेही काम सुरू होऊ शकतं ना ते संपू शकतं. So for starting the work and to complete the work, planning is necessary. Okay, so unless planning, no activity can be started. याचं पहिले इम्पॉर्टंट आहे की कुठले काम सुरू करायचं तर थोडंफार कसं आहे ना, प्लॅनिंग हे येतच, करतोच माणूस. ओके, सेकंड वन,
प्लॅनिंग कशासाठी गरजेचं आहे? वेळेत काम पूर्ण करण्यासाठी आणि आपण ठरवलेलं जे गोल्स आहे ते अचीव करण्यासाठी प्लॅनिंग गरजेचं आहे. सो इट इज एसेन्शियल टू कंप्लीट an act म्हणा, काम म्हणा, in time and to achieve goals. ओके, जे डिझायर्ड गोल्स आहेत ते अचीव करण्यासाठी सुद्धा प्लॅनिंग महत्त्वाचं आहे. ओके, अँड प्लॅनिंगमुळे तिसरं जे आपल्याला होतं म्हणजे प्लॅनिंगमुळे नेक्स्ट जे आपला फायदा आहे किंवा जे इम्पॉर्टन्स आहे ते म्हणजे की प्लॅनिंग असल्यामुळं फोकस राहतो. ओके, प्लॅनिंग क्रिएट्स अ फोकस. आपल्याला हे काम करायचं तर आपला फोकस तिथेच असणार आहे. आपण तिसरीकडे कुठलाच फोकस करणार नाही आहे, कारण आपण प्लॅन केले की हे काम याच पद्धतीने व्हायला पाहिजे. सो प्लॅनिंग क्रिएट्स फोकस अँड डायरेक्शन टुवर्ड्स गोल्स. आणि ते आपल्याला मार्गही आपल्याला सापडले. ऑलरेडी आय हॅव टोल्ड की प्लॅन इज लाईक अ रोड मॅप. ओके, इट इज लाईक अ रोड मॅप जे डेस्टिनेशन पर्यंत नेते. सो प्लॅनिंग creates focus and direction. Focus and direction towards goals. Okay, it creates focus and direction towards goals. कारण आपलं लक्ष एकाच कामाकडे राहिलं जे प्लॅन केलेलं आहे तर डेफिनेटली आपण तिथं 101% आपण ते अचीव करू शकतो. देन प्लॅनिंगमुळं फेल्युअर्स आणि जे रिस्क आहे ते मिनिमाइज होतात. म्हणजे अपयश येण्याचे जे चान्सेस असतात ते थोडे कमी होऊ शकतात. रिस्क फॅक्टर थोडे कमी होतात. ओके, अनसर्टेनिटी जी आहे ती सुद्धा आपण तिथं कमी करू शकतो. सो प्लॅनिंग असल्यामुळे नेक्स्ट आपला जो फायदा होतो सो प्लॅनिंग मिनिमाइजेस. मी असं म्हणत नाही की चुका होणारच नाही आहेत, रिस्क येणारच नाही आहे किंवा तिथं फेल्युअर्स येणार नाही, पण त्याचे जे चान्सेस आहेत ते कमी होतात. ओके, कारण तुम्ही ऑलरेडी प्लॅन वर्कआउट केलेलं असतं. सो प्लॅनिंग मिनिमाइजेस फेल्युअर्स अँड अनसर्टेनिटी. ओके, त्यांचे चान्सेस थोडे कमी होतात. नेक्स्ट आहे बघा पाचवा जो आपला त्याचा इम्पॉर्टन्स आहे ते म्हणजे कंट्रोल. ओके, प्लॅनिंग जर असेल, ओके, इफ यू हॅव अ प्लॅनिंग, इफ यू हॅव प्लॅन फॉर द वर्क, तुमचा कंट्रोल राहणार आहे. जर प्लॅनिंगच नसेल तर तुम्हाला कोणत्या गोष्टीवर कंट्रोल करायचा आहे हे जर तुम्हाला माहीत नसेल तर डेफिनेटली तुम्ही काहीच कंट्रोल करू शकणार नाही आहे. सो प्लॅनिंगमध्ये आपण ठरवलेलं असतं ह्या गोष्टी करायच्या आहे, त्यामुळे त्या गोष्टीवर आपण करत असताना कंट्रोल चांगला राहणार आहे. सो दॅट इज वाय प्लॅनिंग फॅसिलिटेट कंट्रोल. Planning control. Okay, without planning it is not possible to control any activity going on. Planning असेल तरच तुमचं कंट्रोल तिथं राहणार आहे. ओके, कारण प्लॅनिंग नसेल तर आपल्याला माहित नसेल व्हॉट इज टू बी डन, काय करायचं काय आपल्याला. प्लॅनिंगच नाही असेल तर तुम्ही कंट्रोल कोणत्या गोष्टीवर ठेवणार आहे. जर माहितीच नाही तुम्हाला काय करायचं आहे तर यू कांट डू द कंट्रोलिंग. ओके, सो दॅट इज व्हेरी नेसेसरी. देन प्लॅनिंगमुळे तुमच्या कामाची कार्यक्षमता वाढते, एफिशियन्सी वाढते, दॅन इफेक्टिव्हनेस वाढते ॲक्टिव्हिटीची. सो दॅट इज वाय काय होतं की एफिशियन्सी आणि इफेक्टिव्हनेस वाढल्यामुळे काम अगदी परफेक्ट तुमचं होतं. सो प्लॅनिंग increases efficiency and effectiveness of activities. Okay, ऍक्टिव्हिटीचं काय करतो, कार्यक्षमता वाढवते, एफिशियन्सी वाढवते, आणखी
okay, and according to the situation, and you can follow your goals very early. So planning is a continuous process आहे. का गरजेची आहे की कंटिन्यूस प्रोसेस असल्यामुळे काय होतं आपल्याला वेळोवेळी करेक्शन काय चुका असतात ते करेक्शन करतात आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये काय करतो चेंजेस करून आपण आपला डिझायर्ड गोल अचीव करू शकतो. So these are the some importance of the planning. Now moving to the next topic, that is the types of planning. So before this, I think we have seen already that what are the types of planning depend upon the categories. Classification जैसे बघितलं आहे. In short, once again I will tell you types of planning. Following basis वर आपण त्याचं planning करू शकतो. Types of planning. Okay. So one by one. The first basis आहे तो आहे coverage of activity. Okay. The first classification of types of planning मध्ये आहे coverage of activity. ह्याच्यामध्ये आपण बघितलं की कॉर्पोरेट लेवल आणि डिपार्टमेंट लेवल, दॅट इज अ फंक्शनल लेवल, फंक्शनल प्लॅनिंग आणि कॉर्पोरेट लेवलचे प्लॅनिंग आहे. हे दोन टाइप ह्याच्यामध्ये आपण बघितलं होतं. ओके. कॉर्पोरेट लेवल प्लॅनिंग, दिस इज द लास्ट लेवल. कॉर्पोरेट म्हणजे काय, संयुक्त कंपन्या म्हणजे सगळ्या कंपन्या मिळून एकत्र येऊन मोठ्या कंपन्या तयार होतात, तो कॉर्पोरेट लेवल प्लॅनिंग. आणि दुसरं म्हणजे डिपार्टमेंट लेवल प्लॅन. ओके. ह्याला आपण फंक्शनल प्लॅनिंग पण असं म्हणतो. ओके. आपण दोन टाइप बघितले होते, कॉर्पोरेट आणि फंक्शनल. यू कॅन से ह्याला आपण फंक्शनल पण म्हणू शकतो. व्हॉट इज फंक्शनल लेवल? ह्याच्यामध्ये डिपार्टमेंट वाईज प्लॅनिंग केली जाते. फॉर एक्झाम्पल प्रोडक्शन डिपार्टमेंट प्लॅनिंग, मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल डिपार्टमेंट प्लॅनिंग, म्हणजे डिपार्टमेंट वाईज ह्याच्यामध्ये प्लॅनिंग केली जाते. ह्याच्यामध्ये कॉर्पोरेट संयुक्त रूपाने ह्याच्यामध्ये काय केलं जातं, लार्ज लेवलवर प्लॅनिंग केले जाते. देन सेकंड जो आपला क्लासिफिकेशन होता तो होता इम्पॉर्टन्स ऑफ कंटेंट. ऑन द बेसिस ऑफ इम्पॉर्टन्स ऑफ कंटेंट्स, ह्या बेसिसवर क्लासिफिकेशन केलं होतं. तर ह्याच्यामध्ये स्ट्रॅटेजिक आणि टेक्निकल असे दोन प्लॅनिंग आपण बघितलं होतं. स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग आणि दुसरं आहे टेक्निकल.
एक्सपिरियन्सवर असतो. म्हणजे हा एखादा प्रॉब्लेम आला तर ठीक आहे, त्याच्या एक्सपिरियन्सच्या अनुषंगाने असं आलं तर आपण असं करू शकतो. म्हणजे ह्याच्यामध्ये सिच्युएशनची स्टडी केली जात नाही. इट इज टोटली डिपेंड अपॉन द मॅनेजर्स एक्सपिरियन्स, त्याचे थॉट्स ओपिनियन्सवर डिपेंड असतं की आपण आलेला प्रॉब्लेम या पद्धतीनं सॉल्व्ह करू किंवा ह्याच्यामध्ये प्री प्लॅन असं काय नसतं, पण ह्याच्यामध्ये स्टडी करून अगदी योग्य पद्धतीने सिस्टमॅटिकली स्टडी करून काय केलं जातं, प्लॅन्स तयार केले जातात. इट इज डन बाय द एक्सपर्ट्स. तर कोणी एक्सपर्ट्स वगैरे असं काय हायर केलेले नसतं. सो दीज आर द टाइप्स, प्लॅनिंगचे टाइप्स आहेत जे मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितलं, पण ह्याच्या आधी पहिल्या चॅप्टरमध्ये टाइप्स ऑफ प्लॅनिंग आपण डिटेलमध्ये घेतलेलं आहे. ओके, देअर यू कॅन गेट द नोट्स रिगार्डिंग दिस टाइप्स ऑफ प्लॅनिंग. ओके, सो in these types of planning totally आपण बघू शकतो की प्लॅनिंग ही वर्कआउट करत असते. प्लॅनिंग ही प्रत्येक लेवलला वर्कआउट करत असते. फ्रॉम प्रत्येक ऍक्टिव्हिटीसाठी प्लॅनिंगची गरज आहे. तिथं फक्त त्याचं क्लासिफिकेशन आपण इथं दिलेलं आहे. ओके, नाव वी आर मूव्हिंग टुवर्ड्स द प्लॅनिंग प्रोसेस. प्लॅनिंग मध्ये स्टेप्स कोणकोणते असतात? Steps in planning process. One by one we'll see. Okay, आता जी प्लॅनिंग प्रोसेस आहे ती ऑर्गनायझेशन, प्रत्येक ऑर्गनायझेशनच्या स्ट्रक्चरवर डिपेंड असते. म्हणजे ऑर्गनायझेशन टू ऑर्गनायझेशन प्लॅनिंग प्रोसेस ही डिफरंटच होते. जनरली त्याच्यामध्ये जे स्टेप्स इन्व्हॉल्व होतात. सो वन बाय वन इज परसेप्शन ऑफ अपॉर्च्युनिटीज. पहिल्यांदा ह्याच्यामध्ये आपल्याजवळ परसेप्शन करणं म्हणजे गृहीते, म्हणजे आपण म्हणतो ना की हां आपल्याकडे ह्या अपॉर्च्युनिटीज आहे त्याचं फाइंड आउट करणं. ओके, माहिती घेणं, एक गृहीतके धरणं की आपल्याकडे ह्या अपॉर्च्युनिटीज आहेत आणि ह्या अपॉर्च्युनिटीज घेऊन आपण प्लॅनिंग करू शकतो. तर प्लॅनिंगमध्ये पहिल्यांदा अपॉर्च्युनिटीज फाइंड आउट केल्या जातात. म्हणजे अवेलेबिलिटी कोणकोणत्या आहे अपॉर्च्युनिटीज, आपण कोणकोणत्या अपॉर्च्युनिटीजचा हे करून घेऊ शकतो उपयोग, हे फाइंड आउट आयडेंटिफिकेशन इथं केलं जातं. ओके, सो दिस इज द फर्स्ट स्टेप. देन एस्टॅब्लिशमेंट ऑफ ऑब्जेक्टिव्ह. तुमच्याकडं अपॉर्च्युनिटीज आहेत हे कळल्यानंतर मग तुम्ही काय करता, एस्टॅब्लिशमेंट ऑफ ऑब्जेक्टिव्ह. ओके, तुम्ही तुमचे काय करता, ऑर्गनायझेशनचे ऑब्जेक्टिव्ह ठरवता की ठीक आहे आपल्याकडे अपॉर्च्युनिटीज ह्या अपॉर्च्युनिटीज आपल्याकडे सध्या आहे आणि ह्या अपॉर्च्युनिटीजचा बेसिसवर आपण उपयोग करून आपण हे ऑब्जेक्टिव्ह आणि गोल्स आपण ठरवू शकतो. देन यू एस्टॅब्लिश युअर गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह. दिस इज द फर्स्ट स्टेप आय हॅव टोल्ड यू की गोल्स आणि ऑब्जेक्टिव्हच नसेल तर तुम्ही प्लॅनिंग करणार कशाचं, तुम्हाला माहीतच नाही की तुम्हाला करायचं काय, तर तुम्ही प्लॅनिंग करणार कशाचं. ओके, सो फर्स्ट आफ्टर फाइंड आउट आयडेंटिफिकेशन opportunities, after finding out opportunities, then you decide your objectives and goals, then planning premises. Okay, what do you mean by premises? Premises म्हणजे situations, premises म्हणजे conditions. Okay, तर आता हे प्लॅनिंग प्रिमिसाइसेस पण तुम्हाला फाइंड आउट करायला पाहिजे, ठरवायला पाहिजे की कोणत्या सिच्युएशन मध्ये कोणत्या कंडिशन मध्ये तुम्ही प्लॅनिंग तिथं लागू करू शकता किंवा तिथं फॉलो अप करू शकता. कोणत्या सिच्युएशन अनुषंगाने तुमची प्लॅनिंग काय
ऑफ अल्टरनेटिव्स, त्यांचं टेस्टिंग करायचं, त्यांचं मूल्यमापन करायचं, त्यांचं टेस्टिंग करायचं की ह्या सगळ्या अल्टरनेटिव्स मधले सगळ्यांचं टेस्टिंग आता करायचं आहे की आपल्याला ह्याच्यामध्ये कोणतं योग्य बसणार आहे. आणि त्यानंतर चॉईस ऑफ अल्टरनेटिव्ह तुम्ही त्याचे इव्हॅल्युएशन करावं लागेल. इव्हॅल्युएशन करताना तुम्हाला मग चॉईस करायला सोपं जातं. चॉईस ऑफ अल्टरनेटिव्ह तुम्ही त्याच्यातला बेस्ट प्लॅन काय करता, निवडता. तुम्ही त्या सगळ्या प्लॅनिंगमधला बेस्ट प्लॅन तुम्ही काय करता, चूज करता, चॉईस करता. ओके. त्यानंतर तुम्ही चॉईस ऑफ अल्टरनेटिव्ह केल्यानंतर मग तुम्ही ते काय करता, त्याच्यामध्ये तुम्ही फॉर्म्युलेशन ऑफ सपोर्टिंग प्लॅन्स, फॉर्म्युलेशन ऑफ सपोर्टिव्ह प्लॅन्स. मग आता तुम्ही एखादा प्लॅन चूज केल्यानंतर तुम्ही एक मेन प्लॅन चूज केलाय, मग आता तुम्ही त्याचा सपोर्टिव्ह प्लॅन करता. आता सपोर्टिव्ह प्लॅन मध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात बघा. परचेसिंग मटेरियल आलं, परचेसिंग रॉ मटेरियलचा प्लॅन आला, फायनान्शियल बजेट आला तुमचा, डिपार्टमेंट वाईज बजेट आला तुमचा, त्यानंतर प्रोडक्शन डिपार्टमेंटचं तुमचं प्लॅनिंग आलं, मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंटचं प्लॅनिंग आलं, मशिनरीचं प्लॅनिंग आलं. तर हे ह्याला आपण सपोर्टिव्ह प्लॅन म्हणतो. मेन प्लॅन तुमचा तयार झाला की आपल्याला हे प्रोडक्शन करायचं आहे, वर्षाचं टार्गेट एवढं आहे, एवढ्या वेळात आपल्याला करायचं आहे, हे तुमचा मेन प्लॅन झाला. पण ह्या प्लॅनला अचीव होण्यासाठी सपोर्टिव्ह प्लॅन्स तयार करायला लागणार आहेत. म्हणजे त्यात ऍक्टिव्हिटी अनुषंगाने तुमचे सपोर्टिव्ह प्लॅन्स काय होणार आहेत, तुम्ही तयार करणार आहात. ओके. आणि त्यानंतर मग तुमचं आहे इस्टॅब्लिशिंग सिक्वेन्स. ओके. तुम्ही सपोर्टिव्ह प्लॅन केला, सगळं तयार झालं, आता तुम्हाला सिक्वेन्स ऑफ ऍक्टिव्हिटीज लावायचं आहे. कोणत्या सिक्वेन्सनं तुम्ही काम करणार आहात, पहिलं तुम्ही काय करणार आहात, त्याच्यानंतर मग तुमची काय प्लॅनिंग असणार आहे, हे त्यानंतर तुम्ही काय करायचं, सगळं सिक्वेन्स तुम्ही लावून घ्यायचं आहे. सो दीज आर द स्टेप्स इन प्लॅनिंग प्रोसेस. प्लॅनिंग ह्या पद्धतीनेच केली जाते. याच्यातला एकही स्टेप इकडं तिकडं झाला की तुमची प्लॅनिंग सक्सेसफुल होत नाही किंवा ती होणार नाहीये. कारण दिस इज द बेस्ट वे. प्लॅनिंग ह्याच कुठली इंडिव्हिज्युअल लेवलची प्लॅनिंग असू दे, ऑर्गनायझेशन लेवलची प्लॅनिंग असू दे किंवा अजून काही असू दे, तुमची प्लॅनिंग ह्याच पद्धतीनं झाली पाहिजे. ओके. दीज आर द स्टेप्स इन द प्लॅनिंग प्रोसेस. सी अ परसेप्शन ऑफ अपॉर्च्युनिटीज. यू फाइंड आउट द अपॉर्च्युनिटीज, कोणकोणत्या अपॉर्च्युनिटीज आहेत. अपॉर्च्युनिटीज फाइंड आउट झाल्यानंतर तुम्ही तुमचे गोल्स आणि ऑब्जेक्टिव्ह ठरवता. त्यानंतर तुम्ही प्लॅनिंग प्रिन्साइज ठरवता की कोणत्या कंडिशन सिच्युएशन मध्ये तुम्हाला प्लॅनिंग करायची आहे. देन यू गो फॉर द अल्टरनेटिव्हज. सॉर्ट आउट, तुम्ही फाइंड आउट करताय अल्टरनेटिव्हज कोणकोणते असणार आहेत, त्याचं इव्हॅल्युएशन करताय अल्टरनेटिव्हचं. अल्टरनेटिव्हचं टेस्टिंग झाल्यानंतर त्यातले एक चूज करताय. चूज केल्यानंतर तुम्ही काय करताय, त्याला सपोर्टिव्ह प्लॅन तयार करताय. सपोर्टिव्ह प्लॅन झाल्यानंतर मग तुम्ही ऍक्टिव्हिटीचं काय करताय, सिक्वेन्स लावताय. अगदी व्यवस्थित तुम्ही सिक्वेन्स लावून काय करून घेताय, मग त्याचं प्लॅनिंग तुम्ही ऍप्लिकेबल करताय, ऍक्च्युअल लेवलला तुम्ही प्लॅनिंग करताय. ओके. सो दीज आर द स्टेप्स इन प्लॅनिंग. नाव प्लॅनिंग एक्झिक्युशन हे तुमचं स्टेप झालं. आता आपण बघूया की नेमकं प्लॅनिंगचं एक्झिक्युशन आणि कंट्रोलिंग कसं होतं. ओके. प्लॅनिंगचं एक्झिक्युशन आणि कंट्रोलिंग. प्लॅनिंग एक्झिक्युशन and control. Planning, execution and control. Now we see planning process. Okay, इथं तुमची प्लॅनिंग प्रोसेसेस आलेली आहे. इथं प्लॅनिंग प्रोसेस मध्ये होते. देन यू गो फॉर, इथं तुमची प्लॅनिंग झाली, प्लॅनिंग तयार केलं तुम्ही. आता स्टेप्स इन प्लॅनिंग आपण बघितली, तर तुमची प्लॅनिंग तयार झालेली आहे. देन यू गो फॉर एक्झिक्युटिंग प्रोसेसेस. ओके. एक्झिक्यूट करणे म्हणजे काय करणे, ते अस्तित्वात आणणे, ऍक्च्युअल मध्ये ते तिथं प्लॅटफॉर्मवर आणणे, त्याला एक्झिक्युटिंग म्हणतो. ते तुमचे प्लॅन्स आहेत. ओके. तुम्ही आता ते एक्झिक्यूट करताय, तुम्ही त्याला ऍक्च्युअल परफॉर्मन्स मध्ये आता एक्झिक्यूट करायचा प्रयत्न करताय. एक्झिक्यूट करत असताना
कंट्रोलिंग करताय. ओके, काय करताय? कंट्रोलिंग करताय. कंट्रोलिंग करताना ओके म्हणजे इथे तुम्ही परफॉर्मन्स देताय. परफॉर्मन्स झाला, तुमचा प्लॅन एक्झिक्यूट होते, तुमचा प्लॅन वर्कआउट करायला लागलाय म्हणजे तुम्ही परफॉर्मन्स द्यायला लागलाय. ओके, परफॉर्मन्स करत असताना तुमचं कंट्रोलिंग सुरू आहे. ओके, परफॉर्मन्स दिलाय, तुम्ही चांगला चाललाय, तुमचं कंट्रोलिंग चांगलं चाललंय. समजा ह्याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम आला, समजा ते प्लॅनिंग एक्झिक्यूट करताना कुठेतरी नाही तुमच्या डिझायर्ड गोलच्या अनुषंगाने तुम्ही जे ठरवलेले प्लॅन आहे त्या अनुषंगाने तुमचं प्लॅन आउट होत नाहीये, तर तुम्ही काय करणार आहात? पुन्हा जर करेक्शन असेल तर तुम्ही इथं बॅकला जाणार. करेक्शन असेल तर तुम्ही पुन्हा कंट्रोलिंग करत असताना तुम्हाला कळलं की नाही काहीतरी चुका लागले, आपलं काहीतरी इथं चुकतंय, तुम्ही काय करणार आहात? पुन्हा बॅकला एक्झिक्युटिव्ह प्रिसाइसेसमध्ये प्रोसेसमध्ये जाणार आहात. पुन्हा तिथं प्लॅन चेकआउट करणार आहात. गरज लागली तर नवीन प्लॅन तयार करणार आहात आणि तो नवीन प्लॅन म्हणून तुम्ही काय करणार आहात? इथं कंट्रोलिंगमध्ये बघणार. ओके, मग तुमचं इथं काय चेंजेस असतील तर तुम्ही पुन्हा काय करणार? कंट्रोलिंग केल्यानंतर तुम्हाला कळलं करेक्शन आहे, तुम्ही चेंजेस करणार आणि पुन्हा प्लॅनिंग काय होणार? ती तयार होणार. कळते का? बघा पुन्हा आता प्लॅनिंग प्रोसेस कशी असते. तुम्ही प्लॅन केलेले आहे, तुमची इथं प्लॅनिंग प्रोसेस झालेली आहे. प्लॅनिंग प्रोसेस झाल्यानंतर तुम्ही एक्झिक्युटिव्हमध्ये येताय, तुम्ही तो प्लॅन ॲक्च्युअलमध्ये घेताय. ओके, ॲक्च्युअल करत असताना तुम्ही परफॉर्मन्स देताय, ह्याच्या मीन्स तुम्ही परफॉर्मन्स करताना तुमचं कंट्रोलिंग आलं. ओके, कंट्रोलिंग करताना जर तुम्हाला कळलं की नाही ह्याच्यामध्ये काहीतरी चुका लागल्या, काहीतरी चुकतंय, अगेन तुम्ही ते करेक्टिव्ह मेजर्समध्ये जाताय आणि पुन्हा तिथं चेंजेस करून पुन्हा एक नवीन प्लॅनसाठी तुम्ही जाताय. जर तुमचा परफॉर्मन्स ओके असेल तर तुमचं कंट्रोलिंग म्हणून ती प्रोसेस काय होते? कंप्लीट होते. सो दिस इज द एक्झिक्युशन अँड कंट्रोलिंग प्रोसेस. सो ह्या लेक्चरसाठी एवढंच. आपण आज काय बघितलं? व्हॉट इज प्लॅनिंग, नेचर ऑफ प्लॅनिंग, देन इम्पॉर्टन्स ऑफ प्लॅनिंग अँड द स्टेप्स इन प्लॅनिंग अलॉंग विथ प्रोसेस अँड